नमस्कार मंडळी. तर आज आपण नमस्कार. तर आज आपण चाललेलो आहोत कुठे 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 कुठच्या आजोबांकडे? सुशांत आजोबांकडे. आणि आपण चाललेलो आहोत मुंबईचे गणपती पाहायला. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, लालबागचा राजा. बरेच वर्षांची ही खरं तर ही होती इच्छा होती की पुण्याचे पण गणपती पाहायचे आणि मुंबईचे पण गणपती पाहायचे. तर ती इच्छा पूर्ण आता आज होईल, कारण आज आम्ही चाललेलो आहोत पूर्ण वाडिया युनिट, मुंबई आणि पुण्याचं वाडिया युनिट, मुंबईचे गणपती पाहायला, ते पण लालबाग राजाचे दर्शन घ्यायला. तर चलो, आपला प्रवास चालू झालेला आहे. फ्रॉम पुणे टू मुंबई. मैं आ रहा हूँ मुंबई. अशा प्रकारे आपला प्रवास चालू झालेला आहे फ्रॉम नेरूळ. मी उतरलेलो आहे माझ्या चुलत्यांकडे. माझे जे काका आहेत, सुशांत काका, त्यांच्याकडे मी थांबलो आहे. आम्ही कार त्यांच्या घरी लावली आणि आता आम्ही इथून चाललेलो आहोत नेरूळ रेल्वे स्टेशनला. म्हणजे जाताना रेल्वे स्टेशनला जाताना एक गणपती मंडळ होतं आणि त्याची ही सजावट होती. तर मी आणि माझी बहीण आम्ही दोघं 2 व्हीलरवरती आलो आहे इथे नेरूळ स्टेशनला. आणि आता आम्ही इथून जाणार आहोत लालबागच्या राजाला. एकदम झालेला खरं तर हा प्लॅन होता. मी आणि माझी बहीण सुरुची, आमच्या दोघांचा अचानक झालेला प्लॅन होता की चला लालबागचा राजा आणि मुंबईचे गणपती बघायला जाऊया. मंगल मूर्ती ही गर्दी तुम्हाला दिसते ती आहे रेल्वे स्टेशनची, चिंचपोकळी रेल्वे स्टेशनची. भरमसाठ गर्दी झाली होती, खूप खूप गर्दी होती. म्हणजे आम्ही एका पॉईंटला असा विचार केला की या गर्दीमध्ये आधी चढायचं नाही, कारण एवढी गर्दी फक्त रेल्वे स्टेशनवरच होती आणि चेंगराचेंगरी होण्याचे फार चान्सेस असतात. त्याच्यामुळे जे जातील त्यांनी नेहमीच सतर्क करा. फायनली आम्ही चिंचपोकळी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आणि आम्ही चालत चाललेलो आहोत चिंचपोकळीच्या सगळ्या राजांना भेटायला. गणपती बाप्पा मोरया. खरंच एवढं रस्त्याचं माहोल आणि संपूर्ण तिथल्या चिंचपोकळीच्या एरियातलं माहोल इतकं मंगलमय होतं. जिकडे बघाल तिकडे तुम्हाला मोठे मोठे गणपतीची मंडळ दिसतील, त्यांचं डेकोरेशन आणि फक्त उलटलेला आहे सगळ्या भाविकांचा महासागर. हा इथे आम्ही आलेलो आहोत गिरणगावचा राजा. इथे प्रत्येक गणपती मंडळाचं एकदम ग्रँड डेकोरेशन असतं आणि तुम्ही पाहू शकता हा गिरणगावचा राजा, जो पहिला गणपती आम्ही पाहिला. काय विशाल काय मूर्ती, बापरे. इकडे सगळ्याच मूर्त्या एकदम मोठ्या मोठ्या असतात आणि जबरदस्त असतात एकदम. त्यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एकदम जोरदार असतं. खरंच खूप छान वाटलं. हा गिरणगावचा गणपतीने सुरुवात झाल्याने मजा आली बघून. आता आम्ही पुढच्या गणपती मंडळाकडे जायला सुरुवात केली, ती म्हणजे आहे चिंतामणी. चिंचपोकळीचा राजा चिंतामणी हे मंडळ आहे. तिथे आता आम्ही जात आहोत. तो अगदी समोरच होता, गिरणगावच्या गणपतीच्या अगदी समोरच होता. ती गर्दी तुम्ही जसं बघू शकता, फार गर्दी होती. आता हा तिसरा गणपती आम्ही बघणार आहोत, काळा चौकळीचा महागणपती. हाही गणपती असा एकदम आत आहे, पण खरंच त्याचं डेकोरेशन आणि इतकं जबरदस्त डेकोरेशन होतं, बापरे. म्हणजे डोळे एकदम आहेत ना, छोटे डोळे एकदम मोठे होत होते. थोडं बरंचसं असं चालल्यानंतर फायनली आम्ही पोचलो काळा चौकीचा महागणपतीला. इथे खरं तर खूप भाविकांची लाईनसुद्धा होती, पण आम्ही लवकर गणपतीचं दर्शन पाहायचं होतं म्हणून आम्ही तिथे तिकीट सिस्टम पण होती. एक तिकीट 30 रुपयाला होतं. आणि तुम्ही पाहू शकता राधेकृष्णाचा पूर्ण मंडळाचा सेट आहे या काळा चौकीच्या महागणपतीचा उभारलेला आहे. जबरदस्त सेट होता. अगदी छोटंसं प्रवेशद्वार होतं, पण आत गेल्यावरती हा मोठा ग्रँड गणपतीचा सेट.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती सनातन हिंदू धर्म की. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला. इथे भली मोठी रांगाच्या रांगा होत्या, रांगाज मल्टिपल. फायनली बराच वेळाने चला पुढे सिंगल लाईनला आलोय. जल्दी ले लो, डबल लाइन से ले लो, चलो डबल लाइन से. मम्मी काय मग काय नवीन एक्सपिरियन्स? किती वर्ष लागली एक्सपिरियन्स घ्यायला? हा एक्सपिरियन्स घ्यायला बरीच वर्ष लागली आहे ना. परत अजून एक रांग. एका रांगेतून जसे बाहेर पडलो होतं लगेच दुसरी रांग स्टार्ट होते. इथे फक्त पायांना कमांड दिली होती की चाला चाला चाला. चला 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 फास्ट. काय आगीतून फुपाट्यात. आगीतून फुपाट्यात आलो आता. दिस इज अनदर लेवल. विषय हार्ड, एकदम विषय हार्ड. फर्स्ट एवढ्या गल्लीतून गणपती हा ना, साईजवर केवढे तेच गणपती. ना. फर्स्ट अँड लास्ट एक्सपिरियन्स. इथे तुम्ही पाहू शकता. इथे खरं तर 3 टाईपच्या रांगा होत्या. जिथे मी चालतोय ती मुखदर्शनाची रांग होती. ही जी सगळी लोक उभी आहेत ती सगळी लोक उभी आहेत चरण दर्शनाच्या रांगेला. आणि त्यांच्या पलीकडच्या बाजूला अशीच माझ्यासारखीच एक रांग होती, बोळ होती. ती होती VIP साठी. डायरेक्ट म्हणजे इकडे कार्यक्रम एकदम वेगळाच आहे. डायरेक्ट VIP म्हणजे मोठ्या गणपतीला पण VIPची वेगळी रांग आहे. आपल्या पुण्यामध्ये असं काही नाही. मानाचे गणपती सगळ्यांना दर्शन घेता येतं. 5 मानाचे गणपती तुम्ही बघू शकता. हे जबरदस्त असं भारदस्त लालबागच्या राजाचा सेट बनवला होता. खूप असंख्य अशा घंट्या बांधलेल्या होत्या, डिझायनर घंट्या होत्या. आणि वातावरण पण एकदम तेजस्वी ओजस्वी प्रफुल्लित असं झालेलं होतं वातावरण. मजा आली. खरं तर तुम्ही बघू शकता हे एकदम ग्रँड असं दरवर्षीचं ह्यांचं सजावट असते. आणि फायनली बऱ्याच वेळानंतर आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन दिसलं आम्हाला. तुम्ही बघू शकता प्रत्येकजण नुसता मोबाईलच घेऊन होता आणि वेगवेगळ्या टाईपचे फोटोज काढत होता गणपती बाप्पाचे. खरंच गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. ओरडून घोषणा देऊन माझा आवाज पूर्ण गेला होता. फायनली आम्ही हळूहळू पोचलो आहोत लालबागच्या राजाचे मुखदर्शन घ्यायला. फायनली खरंच लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन एकदम निशब्द झालो होतो मी. बाप्पाचं दर्शन झालेले आहे. आता आम्ही निघालो आमच्या घरी. ॲक्च्युली खरं तर लालबागच्या राजाचंच दर्शन घ्यायला आलो होतो. पुढे सिद्धिविनायकाला पण जायचं होतं. आणि हा अखेरचा दंडवत माझ्या लालबागच्या राजाला. निघालो आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला आमच्या घरी. घरी म्हणजे आधी मी काकांच्या घरी जाणार होतो आणि मग तिथून पुण्याला. पण अशी गर्दीतून एकदाच आली नाही तर मी डायरेक्ट आपण माहिती आहे ना गल्लीतून शिरला. काय मम्मी सक्सेसफुल. एवढ्या वर्षांनी आपण गणपती नुसते बघत टी व्हीत पाहत होतो आणि जाऊ की नको जाऊ असं करत करत अख्खं वाडी युनिट यांनी गणपती पाहिला है ना बाबा.
त्याच्यामध्ये ना आपण 2 फॅमिली एकत्र राहत आहे. हो ना, अख्खं वाडी युनिट आहे आज. बाहेर आल्यावर कळाला हा एवढा मोठा ग्रँड सेट उभा केलेला आहे लालबागच्या राजाचा. जबरदस्त हा सेट दिसतोय. दरवर्षीप्रमाणे सगळंच ग्रँड दिसतं इथलं, एकदम ग्रेटेस्ट ग्रँड. फायनली आम्ही परत आलेलो आहोत चिंचपोकळीच्या रेल्वे स्टेशनला, जिथून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. खरंच ह्या मुलाचं मला फार विशेष वाटतं की एवढूसाच आहे अख्खं त्यांनी लालबाग राजाचं दर्शन त्यांनी पायी चालून केलं आणि जेव्हा तो बाहेर आला तेव्हाच तो बोलला की मला उचलून घे. शेवटी आम्ही इतके दमलो होतो की आम्ही सगळ्यांनी ट्रेनमध्येच लेटून दिलं होतं आणि आम्ही पोचलो चिंचपोकळी ते CST आणि मग CST तो आम्ही जाणार होतो नेरूळला. झोपून जायचं होतं, बसून जायचं होतं, म्हणून आम्ही असा प्रवास केला. आणि ही रांगोळी तुम्ही पाहू शकताय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती ओणमची रांगोळी. शेवटी पावले चालती ह्या लालबागच्या राजासाठी परत येतील आणि आपला हा जो लालबागच्या राजाचं दर्शन झालेला आहे आणि आपला परतीचा प्रवास आता सुरू झालेला आहे. आणि एक सांगतो की मी परत येईल लालबागचा राजा, पुढच्या वर्षी नक्कीच येईन मी तुला भेटायला. खरं तर हा प्लॅन अचानक ठरला जो माझा आणि माझ्या बहिणीचा होता आणि तो सक्सेसफुली झाला. आणि दरवर्षी ज्या लोकांना 6-6, 7-7 घंटे लागतात तिथे आम्ही फक्त 1.5 तासात गणपती दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहोत. आता आपला शेवटचा नेहमीचा डायलॉग तो म्हणजे आहे, कराल कष्ट तरच व्हा श्रेष्ठ.